ते पूर्वी DNT समाजाचा कमी हे होतं. आज काय बदल, आज तुम्ही भरपूर याने प्रमाण निवडून आले, तर आता काय बदल घडवणार? खरं बघितलं तर DNT समाज जर संघटित झालं तर महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये एक मोठी क्रांती होऊ शकते आणि देशाचं राजकारणामध्ये मोठं सहभाग हा DNT समाज जर संघटित झालं तर सरकार बदलण्याची ताकद त्या DNT समाजामध्ये आहे. एवढा मोठा समाज या देशामध्ये DNT समाज आहे. OBC समाजामध्ये 70% समाज हा DNT समाज आहे. सर, सरकारकडून DNT समाजासाठी कोणत्या मोठ्या अपेक्षा आहेत? खरं बघितलं तर DNT समाजाला सरकारने काहीच देऊ केलेलं नाही. नुसतं वसंतराव नाईक महामंडळ या नावाने एक महामंडळ स्थापन केलेलं आहे. त्या महामंडळाला एक कर्मचारी देखील नाही. असे काही जिल्ह्यातले ते कर्मचारी देखील नाही, कुठलाही फंड नाही. फक्त हा सरकार मोठ्या अवगणना करतो की 5 कोटी दिले, 10 कोटी दिले, 15 कोटी दिले. बजेट ठेवलं जातं आणि त्यातलं 10 ते 5% खर्च केला जातं. बजेटच दिलं जातं. बरं, आजही समाजाच्या मुख्य समस्या कोणत्या आहेत? या समाजाच्या मुख्य समस्या शैक्षणिक समस्या आहेत, विकासाच्या समस्या आहेत. तांडा असेल, वाडी असेल, वस्ती असेल, या समाजामध्ये भटका समाज हा आहे आणि भटकणारा समाज आहे. कित्येक ठिकाणी यांना राहायला घर नाही किंवा राहण्यासाठी जागा देखील नाही. शासनाने ह्या VJNT समाजाला मेल्यानंतर देखील त्यांना कुठलीही जी आपल्याला स्मशानभूमी आहे ती स्मशानभूमी देखील नाही, अशी अवस्था या समाजाची. तरुण पिढीसाठी राजकारणात येण्यासाठी काय करणार? तरुण पिढीने खरं बघितलं तर संघटित होऊन संघर्ष केला पाहिजे आणि संघर्ष केलं तर निश्चितच या महाराष्ट्रामध्ये 40 ते 50 आमदार हे DNT समाजाचे होऊ शकतात. तरीसुद्धा सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा राहतात? सरकारकडनं एकच अपेक्षा आहे की सरकारने या समाजाच्या जे काही समस्या आहेत त्या सर्व समस्या समजून घ्याव्यात. आज VJNT समाजामध्ये, खास करून VJNT समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घुसखोरी होत आहे. 70% जागा हे बोगस प्रमाणपत्र काढून नोकरीमध्ये असेल, नोकरीतलं आरक्षण असेल, राजकीय आरक्षण असेल, शैक्षणिक आरक्षण असेल, याच्यामध्ये 70% घुसखोरी होऊन बोगस प्रमाणपत्र आधारे त्या जागा लाटल्या जात आहे. सरकारने त्यासाठी समिती गठीत केली. समिती गठीत करून देखील अद्यापपर्यंत एकही सर्टिफिकेट त्यांनी रद्द केलेलं नाही. नावाला समिती गठीत केली, त्या समितीला कुठलेही फंड नाही, त्या समितीला कुठलंही कार्यालय नाही, त्या समितीकडे कुठलंही आस्थापनाविषयक काही सुविधा त्यांना दिलेल्या नाही किंवा बजेटही तरतूद केलेलं नाही. त्याच्यामुळे त्या समितीने कुठलंही काम केलेलं नाही. त्याच्यामुळे हा VJNT समाजाचा एक प्रकारचा अन्याय आणि फक्त देखावपणा हा सरकार करत आहे. यासाठी समाजाने संघटित होऊन रस्त्यावर उतरून संघर्ष केला पाहिजे. तुमचं नाव सांगा. नाव सांगा. अविनाश चव्हाण. उद्योग काय सांगायचं आता या ठिकाणी महाराष्ट्रभर DNTचं एक संघटन करण्यात आलेलं आहे. DNTचं फाउंडेशन तयार करून याच्यामार्फत महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये जो DNT VJNT समाज आहे हा संघटित करून पुढचा लढा कशा पद्धतीने लढता येईल याची रणनीती या आजच्या मेळाव्यातून आम्ही ठरवत आहोत. की खरं जर पाहायला गेलं तर हा DNTमध्ये काम करणारा हा समाज सगळ्या आदिवासीच्या ज्या काही अटी आहेत की ज्या काही सोयीसुविधा आहेत किंवा आदिवासी ज्या पद्धतीने जीवन जगतो त्यापेक्षाही खालच्या दर्जाचं जीवन हा DNTमधला समाज जगतो. त्या DNTसाठी एक तर DNT समाजाला आदिवासीचा वेगळा दर्जा देऊन त्या ठिकाणी आदिवासीमध्ये समाविष्ट करून घ्यावा किंवा आदिवासीचा ब वर्ग करून देण्यात यावा. नसता DNTचा आयोग तयार करून की स्वतंत्र DNTचं एक आयोग या ठिकाणी तयार करतात आणि त्यामार्फत समाजाच्या जे काही समस्या त्या सोडवतात. दुसरी गोष्ट DNT VJNTचा जो कॉलम जे जातीगत जनगणना सुरू होत आहे या जातीगत जनगणनेमध्ये DNT VJNTचा एक कॉलम घेण्यात यावा जेणेकरून की DNTची लोकसंख्या या देशातल्या सर्व राजकीय पुढाऱ्यांना कळेल आणि जोपर्यंत आमची लोकसंख्या कळत नाही तोपर्यंत आमच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये भीती निर्माण होत नाही. खरोखरच आम्ही DNT आणि VJNT समाज जर एकत्रित जर झालो तर निश्चितच या ठिकाणच्या राज्यकर्त्या लोकांना यांची जागा आम्ही दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी एवढीच विनंती आहे की आमचं DNT VJNTचं एक आयोग नेमण्यात यावं. त्या आयोगामार्फत आम्हाला ज्या काही आमच्या समाजात त्या सोडून त्या आयोग जरी नाही नेमलं तर आदिवासी सूचीनुसार वेगळी कॅटेगरी करून किंवा त्याचे विभागणी करून वर्गवारी करून त्या ठिकाणी आम्हाला आदिवासी समाविष्ट करून त्या ठिकाणच्या समित्या त्या जरी नाही दिल्या
आज तुर्तास जी जातीगत जनगणना चालू आहे त्यामध्ये DNT VJNTचा एक कॉलम तयार करून त्यामध्ये आमची जातीगत जनगणना करण्यात येईल. सर, आपलं नाव उद्धव पवार.